अधिक मास निमित्त माहूर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या धोंडे जेवण महाप्रसाद उपक्रमाची सांगता 15 जून रोजी उत्साहात करण्यात आली। यावेळी मठाधीश राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांच्या संकल्पनेतून आश्रम परिसरात संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली। या संविधान मंदिराचे उद्घाटन आमदार किसन वानखेडे यांच्या हस्ते झाले। यावेळी बोलताना आमदार किसन वानखेडे यांनी संविधान मंदिराच्या स्थापनेमुळे नागरिकांमध्ये देशभक्ती, संविधानाविषयी आदर आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होईल असे प्रतिपादन केले। तसेच या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर पडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। गेल्या महिन्याभरात विविध गावातील दत्त भक्तांनी साहित्य व धान्य देऊन आश्रमात येत महाप्रसादाची सेवा केली। दररोज विविध प्रकारचे पदार्थ बनवून हजारो भाविकांना महाप्रसाद देण्यात आला। या अभिनव उपक्रमाचे लाखो भाविकांनी कौतुक केले। उपस्थित मान्यवरांनी साईनाथ महाराजांनी सुरू केलेल्या सप्तसूत्री उपक्रमाचे आणि संविधान मंदिर स्थापनेच्या संकल्पनेचे स्वागत करत हा उपक्रम समाजात राष्ट्रीय मूल्ये रुजविणारा असल्याचे मत व्यक्त केले। कार्यक्रमास ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा खराटे, देवगिरी प्रांत सहकार्यवाह रमेश जाधव, देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉक्टर दिवाकर कुलकर्णी, प्रांत कार्यालय सहव्यवस्था प्रमुख विशाल दरगड, विभाग संघचालक बबनराव जगाडे, नांदेड विभाग संघचालक संतोष तिरमणवार, विभाग सेवा प्रमुख आदित्य धाराशिवकर, कुंडलिक सावकार, जवाहरलाल जयस्वाल, सतीश कान्हव, भाऊ पाटील हडसणीकर, सीताराम ठाकरे पाटील, पुंडलिक हुंबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। महिनाभर महाप्रसाद सेवेत सहभागी झालेल्या सर्व भाविकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबनराव जगाडे यांनी केले। सूत्रसंचालन प्रल्हाद देवडे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीनिवास ताटेवार यांनी केले। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। अधिक मास पुरुषोत्तम मास पुण्याच्या महिन्याच्या निमित्ताने आनंद दत्तधाम आश्रम श्री क्षेत्र माहूरगड येथे महिनाभर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला करण्यात आला होता। महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत महाराष्ट्र शासन राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी कार्यक्रम या कार्यक्रमासाठी उपस्थित मान सन्मानानं माझ्यापेक्षा वयानं आणि माझ्यापेक्षा सर्व सन्मानानं मोठी असलेली मंडळी, आमचे सन्माननीय उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, वास्तविक पाहता बाबाचा आणि माझा परिचय साधारण 2 वर्षापूर्वी झाला आणि बाबांनी माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद दिला। वास्तविक पाहता ही संत मंडळी तुमच्या आमच्यासाठी आदर्श असतात। वास्तविक पाहता महाराष्ट्र नव्हे देशातील संस्कृती जगामध्ये प्रगतीचा परंपरा आहे आणि ती संस्कृती अशा संत महापुरुषामुळे जपू आहे। त्याच्यासाठी एकदा टाळ्यांचा गजर। कारण तुम्ही आम्ही जन्म घेतो कोण्या समाजात, जाती जन्म आम्ही कोणाच्या हाती नसतो, परंतु या पृथ्वी तलावावर प्रत्येकाला आदर्श व्यक्तिमत्वाचा माणूस बनावं, आपला संसार सुखी समाधानानं करावा, समाजात सुखी समाधानानं वागावं, आपलं हित बघावं, दुसऱ्याचं हित बघावं, ही संत मंडळी तुम्हाला। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।